उन्हाळा आला की एक कंप्लेंट सगळ्यांची अगदी सारखी असते. खूप थकवा येतोय आणि काहीही करावंसं वाटत नाही. झोप पूर्ण होऊनही शरीर अगदी खूप जड वाटतं. तुमच्या बरोबरही होतं का असं? सध्या उष्णता खूप आहे, अगदी 40-41 डिग्रीज टेम्परेचर आहे आणि मलाही असाच थकवा 2 दिवस येतोय. मग म्हटलं सगळ्यांनाच असं होतंय तर या विषयावर एक आपण व्हिडिओ करूया, म्हणजे त्याबद्दलची योग्य माहिती ही तुमच्यापर्यंत पोहोचेल. नमस्कार, मी डॉक्टर प्रेरणा बेरी. ऊर्जा वेलनेस या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. उन्हाळ्यातला थकवा याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेऊयात, की ज्यामध्ये आयुर्वेदानुसार काय सांगितलेलं आहे, मॉडर्न सायन्सनुसार काय सांगितलेलं आहे आणि यावर आपण काय उपाय केले पाहिजेत हे सुद्धा जाणून घेऊयात. उन्हाळ्यात थकवा यायची सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे डिहायड्रेशन, म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी होतं पण हे आपल्याला समजतही नाही. घाम जास्त येतो, एकूणच सगळीकडे उष्णता ही खूप जास्त प्रमाणात असते, त्यामुळे पाण्याचं प्रमाण हे हळूहळू कमी व्हायला लागतं. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे ब्लड प्रेशरमध्ये हे चेंजेस होत असतात. गरमी जास्त, त्यामुळे ब्लड वेसल्स ह्या डायलेट होतात आणि बीपी हे थोडंसं कमी होतं आणि त्यामुळे मग आपल्याला वीकनेस हा जाणवत राहतो. एकूणच एनर्जी ही सतत ही कमी होत असते. आपलं शरीर हे सतत एक काम करत असतं, ते म्हणजे स्वतःला थंड ठेवण्याचं काम, आणि यामुळे ही एनर्जी ही सतत खर्च होत राहते आणि मग पुन्हा आपल्याला थकवा जाणवतो. त्याचप्रमाणे आपलं डायजेशन जे आहे, म्हणजे पचन जे आहे, हे कमकुवत झालेलं असतं. एकूणच उष्णतेमुळे भूक ही कमी झालेली आहे, त्यामुळे न्यूट्रिशन सुद्धा आपल्याला योग्य प्रमाणामध्ये मिळत नाही आणि मग थकवा हा जाणवत राहतो आणि वाढत राहतो. म्हणजेच एकूणच डिहायड्रेशन, भूक कमी, ब्लड प्रेशर मधले चेंजेस आणि न्यूट्रिशन सुद्धा कमी, ह्या अशा सगळ्या कारणांमुळे आपला थकवा हा उन्हाळ्यामध्ये हा वाढतच जातो. आयुर्वेदानुसार उन्हाळा म्हणजे ग्रीष्म ऋतू. यामध्ये भरपूर गरमी असते, हीट ही प्रचंड प्रमाणात असते आणि त्यामुळे शरीरात सुद्धा त्या पद्धतीने बदल होतात. पित्त वाढतं, आपलं ओ जे आहे ते कमी होतं, वाताचा इम्बॅलन्स होतो आणि मग त्यामुळे थकवा, अशक्तपणा, चिडचिड, झोप नीट न लागणं, पचन नीट न होणं, ह्या सगळे सिम्पटम्स आपल्याला दिसायला लागतात. आयुर्वेदात सांगूनच ठेवलेलं आहे की ग्रीष्मे बलम ऱ्हासम, म्हणजे ग्रीष्म ऋतूमध्ये आपला शक्ती जी आहे, आपलं बल जे आहे, हे नॅचरलीच कमी होऊन जातं. त्यामुळे नैसर्गिकरित्या शरीराची ताकद ही कमी झालेली असल्याने थकवा हा आपल्याला उन्हाळ्यामध्ये जाणवतोच. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असे समजा तुम्हाला लक्षणं दिसत असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष नक्कीच करू नका. सतत थकवा, डोकं हलकं वाटणं, खूप जास्त प्रमाणात घाम येणं, कमजोरी, छातीमध्ये धडधड होणं, आपलं कॉन्सन्ट्रेशन न होणं किंवा कमी प्रमाणामध्ये होणं किंवा अचानक चक्कर येणं, हे हीट स्ट्रोकची लक्षणं सुद्धा असू शकतात. त्यामुळे आपल्याला काय होतंय याकडे आपण जागरूकतेने लक्ष देणं हे खूप गरजेचं आहे. मग आता यासाठी आपण करायचं काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हायड्रेशन, म्हणजे आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण जे आहे हे योग्य प्रमाणात ठेवणं. मग आता इथे येतं की पाणी हे भरपूर जास्त प्रमाणात सतत पित राहणं, इलेक्ट्रोलाइट बॅलन्स सुद्धा झालं पाहिजे. मग त्यासाठी वेगवेगळी सरबतं जे आपण या सीझनमध्ये घेतोच ती सतत घेत राहणं, शहाळं म्हणजेच नारळाचं पाणी, दही, दूध, ताक ह्या गोष्टीचा सुद्धा आपल्या आहारामध्ये चांगल्या पद्धतीने समावेश असला पाहिजे. सीझनल फळं सुद्धा खूप जास्त प्रमाणात खाल्ली गेली पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय टाळलं पाहिजे? तेलकट, तिखट, पॅकेट फूड, जंक फूड, बाहेरचं खाणं, बाहेरचं पाणी पिणं, हे सगळ्या गोष्टी ह्या टाळल्या गेल्या पाहिजेत. आपल्या जीवनशैलीमध्ये सुद्धा थोडेसे बदल करणं गरजेचं आहे. दुपारी थोडासा आराम करा, त्याचप्रमाणे एक्सरसाइज करा, पण तो थोडासा लाईट करा. जेवढा तुम्ही इतर सीझनमध्ये करता त्यापेक्षा कमी एक्सरसाइज करा. योगा हा एक चांगला पर्याय उन्हाळ्यामध्ये आहे. आयुर्वेदामध्ये सांगितलेले गुळवेल, शतावरी, चंदन, मुस्ता, गुलाब, वाळा, अनंत हे हर्ब्स तुम्ही नक्कीच वापरू शकता, अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने. पण याने आपल्या शरीरातली उष्णता ही कमी व्हायला खूप चांगली मदत होते. आज एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, उन्हाळ्यामध्ये थकवा येणं ही नॉर्मल गोष्ट आहे, पण त्याकडे दुर्लक्ष करणं हे मात्र काहीतरी आजाराला कारण होऊ शकतं. त्यामुळे तुम्हालाही समजा उन्हाळ्यामध्ये आता थकवा असेल
तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं हायड्रेशन, म्हणजे शरीरातल्या पाण्याचं प्रमाण हे योग्य प्रकारे तुम्ही मेंटेन करा. आणि ते करूनही समजा तुम्हाला थकवा असेल तर डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या. तुम्हालाही आता उन्हाळ्यामध्ये खूप थकवा आहे का? किंवा या थकव्याबरोबर इतरही काही सिम्पटम्स असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यावर उपाय सांगण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. असाच प्रॅक्टिकल हेल्थ कंटेंट हवा असेल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका.